नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त ना? मी सुद्धा. आपल्या शांतिवन वृद्धाश्रमात रोजच नवनवीन कुणी पाहुणे येत असतात. पाहुणे म्हणजे आपल्या शांतिवनचेच परिवारातले मेंबर. कारण प्रत्येकाला आजी आजोबांना काही ना काही मदत करण्याची इच्छा असते. पण बऱ्याच वेळा मुंबई साईडनं जास्तीत जास्त फोन येतात, पण त्या व्यक्तींना आपल्या शांतिवनपर्यंत पोहोचता येत नाही. कारण जाणं येणं थोडंसं अवघड आहे. त्यामुळे बरेच मेंबर फक्त फोन करून सांगतात की ताई, आम्हाला जेवण द्यायचं आहे किंवा नाश्ता द्यायचा आहे. पण त्याचप्रमाणे आपण प्रत्येक व्यक्तीला सगळे अप टू डेट व्हिडिओ पाठवत असतो. कुणीही आपल्याला पैसे ट्रान्सफर केले तर त्या गोष्टीमधून आपण त्या व्यक्तीला लगेचच त्या दिवशीच्या जेवणाचं अरेंजमेंट करून व्हिडिओ पाठवत असतो. तसेच आज आपल्या शांतिवनमध्ये मुंबईवरनं राजेश मारुती साबळे सर यांनी काही अमाऊंट पाठवली होती की तुमच्या वृद्धाश्रमातील जे मेंबर आहेत 65 व्यक्ती, अशा व्यक्तींना जेवण द्या. आणि त्यांनी जे काही मेनू सांगितले त्याचप्रमाणे आपण तिथे खीर, चपाती, भाजी, बटाट्याची भाजी, पोळी, पापड अशा प्रकारे जेवणाचं अरेंजमेंट केलं होतं आपल्या शांतिवनमधल्या मावशींनी. कारण अन्नपूर्णाने जेवण केल्याशिवाय आपल्या आजी आजोबांपर्यंत कसं पोहोचणार? त्यामुळे त्यांना जसं सांगितलं तसंच त्यांनी छानसं जेवण केलं. आणि कोणताही प्रसाद असू दे, स्वामींना आपण नैवेद्य दाखवल्याशिवाय ग्रहण करत नाही. त्याचप्रमाणे जेवण वाढायला घेतलं. कारण आपल्या शांतिवनमधले मेंबर काही खाली येऊ शकतात, पण जे काही बेडरिडन आहे, ज्यांना चालता येत नाही, असे मेंबर वरती रूममध्येच असतात. जे काही खाली मेंबर असतात, प्रत्येक व्यक्तीला क्युरियोसिटी असते की आम्ही दिलेल्या अमाऊंटमधनं तुम्ही आजी आजोबांपर्यंत काही जेवण पोहोचवलं की नाही. त्याचप्रमाणे आपण दरवेळेस व्हिडिओ प्रत्येक त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवत असतो. आणि सोशल मीडियावरती सुद्धा आपले व्हिडिओ असतात. कारण प्रत्येक व्यक्तीला योग्य मदत कुठे करायची हे सुद्धा समजणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे हा व्हिडिओ काढणं आणि अपलोड करणं गरजेचं असतं. कारण व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणं आजकाल सोपं झालं आहे. बऱ्याच वेळा वाईट वाटतं की जेवताना व्हिडिओ नको, पण तो विचार बाजूला ठेवून प्रत्येकाला मोटिवेशनल आणि खूप सारे फोनसुद्धा येतात की प्रत्येकाला मदत करायची इच्छा असते. पण बऱ्याच व्यक्तींना वृद्धाश्रम संकल्पना, वृद्धाश्रम कुठे आहे, तुम्ही काय काम करता, हे खरंच माहीत नसतं. त्यामुळे प्रत्येक वेळेस व्हिडिओ आम्ही अपलोड करत असतो. तुम्ही तर बघता आपल्या शांतिवनमधले आजी आजोबा किती हॅपी, आनंदी आणि खुश असतात. आणि सगळेजण अगदी आपल्याकडे 8 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष एवढे जुने मेंबर आहे. त्यामुळे आमचे कर्ता-करविते म्हणजेच संतोष गायकवाड सर, ते सुद्धा सगळ्यांना नेहमीच पुढाकार घेऊन मदत करत असतात. कोणाला काय हवं आहे, नको आहे, सगळ्याच गोष्टी. त्याचप्रमाणे मी सुद्धा जेवण वाढण्यासाठी मदत केली. कारण कोणाला किती हवं आहे, काय हवं आहे, त्यामुळे आम्ही दोघंजण सगळ्यांना मदत केली. आणि बाकी मेंबर वरती रूममध्ये होते. वरती जे मेंबर आहेत, वरचे जे केअरटेकर आहेत, त्या वरच्या आजी आजोबांना जेवण वाढलं. आणि आम्ही खाली जे आजी आजोबा आहेत त्यांच्यासाठी. आणि साबळे सरांचं खरं तर कौतुक करावं लागेल. कारण नेहमीच आपले व्हिडिओ बघतात आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी ही छोटीशी मदत आपल्या शांतिवनपर्यंत पोहोचवली की जेणेकरून 65 लोकांना पोट भरून छानसं जेवण मिळालं. आणि तुमच्या बाबांच्या आणि आजींच्या इच्छेप्रमाणे की काय मेनू हवा आहे, आम्ही बऱ्याच वेळा आजी आजोबांनाच विचारतो. तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि तुम्ही सुद्धा शांतिवनला भेट द्यायला नक्की या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.